इकडे जा, मम्मीकडे जा. तर मस्त आता पुरणपोळ्या करून घेते. तर मी ना पुरण 4 करते, बाकीचं पुरण ठेवून देणार. हे आपली बघू शकता कशी पुरणपोळी. बापरे, तर आता इथे नैवेद्य इथे ठेवते पूर्ण लक्ष्मी मातेसाठी. तर बघू शकता अशी पूजा मांडलेली आहे. फक्त आता दिवे वगैरे लावायचे आहे. अशी आपली लक्ष्मी पूजनाची तयारी. तर पूजा मांडून झाली. आता स्वयंपाक करून पटापट रेडी होऊन पूजा करणार. तर बघू शकता बाहेर इतका पाऊस आला. लक्ष्मीजीने पूजनाच्या दिवशी रांगोळी एवढी भारी काढलेली मी. तर पूर्ण कसं काय फटाके फोडणार काय माहिती. आणि आज कसं काय पाऊस आला. तर इथे पूर्णाची तयारी. पूर्णासाठी ना मी हे करते, डाळ गुळामध्ये हे करून म्हणजे एकदम मऊ होऊन जाते आणि मॅश करून घ्यायची फक्त डाळीमध्ये. आणि इथे थोडीशी डाळ काढून ठेवली कटासाठी. तर आता कटाची आमटी करून घेते इथे साईडला. आणि भात झालाच आहे. आणि मग पुरणपोळ्यानंतर आणि पूजा करून घेऊ आवरून वगैरे. पुरणपोळ्या करून वगैरे मला नैवेद्य दाखवणार. चला आता पटापट कटाची आमटी करून घेते पटकन. तुम्हाला पण दाखवते. बोलली ती म्हणजे इसच घेणार होती. तर ड्रेस घेतलाय तुम्हाला दाखवतेच. आणि आमच्या काय बोक्याचा पण तुम्हाला लुक दाखवते. त्याला पण कपडे आणले होते त्या दिवशी. तर त्याला पण मस्त घातलेले तुम्हाला दाखव. बसलाय बघू शकता किती छान दिसतोय ना. स्नोबेल, चिकू, काय काय नाव आहे त्याचे. मण्या, चिकू, स्नोबेल, कोणी ज्याला जे वाटेल ते म्हणतं. तर असे कपडे आणलेले मस्त छान नवीन दिवाळीच्या दिवशी. हो ना. आणि मी अशी पूजा मांडून घेतलेली बघू शकता. पूर्ण अशी मस्त छान पूजा मांडलेली आहे. आता तुम्हाला मी माझा कियाराचा विहानचा असा लुक आहे दिवाळीचा. ईशान्य आज ट्रॅडिशनल घातलेलं आहे मस्त छान. आणि कियाराने असं घातलंय. थांब कियार तसं. आणि विहान त्याला असंच आवडतं. तर असं ह्या पद्धतीने मस्त लुक केलेला आहे त्यांनी दिवाळीचा. सगळ्यांना बोला हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. झालेला आहे. आता फोटो मस्त काढते त्यांचे. तर इथे माझा असा लुक आहे सिंपल आणि सोबर असा. थोडे फेंट कपडे घेतले आम्ही सगळ्यांनी. तर विहानचा पण बघण्यासाठी की असा बघितला माझा असा लुक आहे दिवाळी लुक. तर तुम्हाला कसं वाटतं ते नक्की सांगा कमेंट करून. तर आता मस्त फोटो वगैरे काढून घेते आणि पूजा करून घेते. पूजेचा टाइम झालाय आता. आता वाजले 7:30 झालेले आहे. 8:30 पर्यंत मुहूर्त आहे. तर आपण पूजा करून घेऊ. नैवेद्य सुद्धा झालेला आहे सगळा. देवापुरता नैवेद्य केला आम्हाला नंतर करणार. देवापुरता केला आहे. तर आता पूजा करून घेऊ आपण. तर इथे आपल्या बाप्पासाठी मस्त नैवेद्य केलाय. नैवेद्यामध्ये तुम्हाला दाखवते. तर इथे आहे पुरणपोळी, भजे आणि आपलं कटाची आमटी, भात, मस्त इंद्रायणी राईस आहे, कुरडई आणि पाणी मस्त चांदीच्या वाटीमध्ये. आणि आपला दुसरा नैवेद्य म्हणजे हे मी हे सगळे स्वतःने केलेले आहे. खाली पिशवी लागली का. तर हे मी स्वतः ह्या वेळेस फराळ केलाय. नाही तर मागच्या वर्षी सगळं रेडीमेड आणलं होतं. पण ह्यावेळेस मी स्वतः केलं. चिवडा, भडंग चिवडा, शंकरपाळी, अनारसी तर आता केली तुम्ही बघितला सकाळी. आणि मस्त आपली खरपूस ड्रायफ्रूट करंजी केलेली आहे. तर असा बाप्पा म्हणजे आपल्या लक्ष्मी मातेसाठी नैवेद्य काढलेला आहे. चला आता नैवेद्य दाखवून देऊ आणि पूजा पण करून घेऊ. तर आता इथे नैवेद्य इथे ठेवते पूर्ण लक्ष्मी मातेसाठी. नैवेद्य इथे ठेवते. आता आपण ना दिवे लावून घेऊ सगळे.
कारण पाऊस आला होता. आता थोड्या वेळ पण लावतो मी. एवढं होतं ना. शिराईची पूजा. बाप्पाला लाव, शिराईला लाव. कियारा चल इकडे. बाप्पाला लाव, बाप्पाला लाव. अरे वा. हा दोन हळद. हा बस तर मस्त पूजा झाली एकदम मुहूर्ताच्या आतच झाली आहे. 8:30ला बरोबर कंप्लीट झाली पूजा. 7:30ला लागतो. तर जे चार्ज झालेली आहे. आता बिया मस्त फटाके फोडते. पूजा करायची तर खाली ना सगळं घेऊन जाते पाणी वगैरे आणि हार आणते. दिवा
secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. The dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truth as they flow down. And their songs entwine with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor opens a world through an ancient door. The silence alive, yet brimming with sound, in the arms of sorrow. मायरा इकडे बघ. मायराने किती छान ड्रेस घातलाय, दाखव मायरा. येरा थांब ना इकडे बघ गं. चला
तर मस्त आता पुरणपोळ्या करून घेते. तर मी ना 4 करते, बाकीचं पुरण ठेवून देणार. हे आपली बघू शकता कशी पुरणपोळी. बापरे एवढा किती कष्ट. तर मी ना 2 पोळ्या करून नाही करत, अशी करते कारण मग सगळीकडे पुरण लागलं जातं. अशी वाटी करून आणि अशी भरून जसं पराठा करतो ना आपण त्या पद्धतीने. तर अशी काही ना अवघड वाटते पण मग मला येते कारण माझी मम्मी अशीच करते ना, मग मी शिकून गेली. तर आधी छोट्या छोट्या पुरणपोळ्या केल्या आणि भरपूर पुरण भरायचं म्हणजे कसं सगळीकडून लागलं जातं. आणि अशा पद्धतीने पुरणपोळ्या पण छान फुगतात. तर असा उंडा करून घ्यायचा आणि पीठ टाकून मस्त फुटत नाही काही नाही. जर आपण पीठ गाळून घेतलं ना तर काहीच फुटत नाही. त्यात मैदा नाही घालायचा कारण काही जण कसे मैदा घालतात फुटू नये म्हणून, पण मी मैदा वगैरे काहीच नाही घालत. फक्त आपलं पीठ चाळून घेते ओढणीने किंवा साडीने चाळून घ्यायचं. मस्त छान बारीक म्हणजे एकदम गाळलेलं पीठ होतं. तर अशा पद्धतीने बघू शकता मस्त पुरणपोळी करते. ते पण आपल्या अमूलचं जे तूप मी तयार करते ना घरी पिशवीचं ते तूप टाकून करते म्हशीचं तूप. तर पद्धतीने मी एवढ्या साईजच्या पुरणपोळ्या करते. तर तुम्हाला काही पण दाखवते. आणि आधीच तूप नाही टाकायचं, आपण पोळी टाकली का ते उठतं. मी आधी पोळी टाकून घेते त्याच्यानंतर ना तूप असं सोडते. तर मग 4 पोळ्या करते, बाकीचं पुरण आहे ना एवढं ठेवून देणार. आणि पीठ पण मी मळालेलं आहे ना त्याला ठेवून घेते. उद्या बी आणला त्यांना खूप मऊ पीठ आहे. तर बघू शकता आपली पुरणपोळी. प्रत्येक पुरणपोळ्याची फुगली आहे मस्त छानपैकी. पुरणपोळ्या इथे भजी पण झालेली आहे, हिरवी मिरची आणि कांदा टाकून भजी. इथे सार आहे, काय म्हणतात आपलं बघू शकते याचं सार आहे, कटाची आमटी, इंद्रायणी भात आणि साध्या पोळ्या केल्या थोड्या आणि कुरड्या तळायच्या आहे ना, कुरड्या तळायच्या बाकी केल्या. झालंय मग जेवायला बसून. चला बोलते. फायनली आवरून झालेलं आहे. किचन जेवण झालं बघू शकता, पूर्ण क्लीन केलं आणि डिशवॉशरला भांडे पण लावून दिले. बघा डिशवॉशर आहे ते भांडे होते लावला आवाज येतो. ते भांडे होते ना तर मग ते डिशवॉशरला भरपूर भांडे लावले. एक्स्ट्राचे फक्त हे 2 कुकर आहे घासून घेतलंय, ताट घासून घेतलंय एवढंच. नाही तर खूप मग मी तितकी दमली होती दिवसभर. सकाळपासून तुम्ही बघत असाल रांगोळी काढली, एवढी भारी रांगोळी काढली. पावसाला सगळी रांगोळी गेली वाहून, मूडच गेला. एवढी भारी रांगोळी 1-1.5 तास लागला असेल रांगोळी काढायला ती. नंतर आल्यानंतर पटापट स्वयंपाक, तो पण पुरणपोळीचा स्वयंपाक कारण विहांना पुरणपोळ्या खायच्या होत्या म्हणून म्हटलं चला करू. पूजा केली, इतका बसता दुखतोय ना आणि छान असे दिसत आहे. कॅन्डल आहे ना कॅन्डल लाईट इतकं छान दिसत आहे ना, म्हणजे जवळून दाखवते इतकं सुंदर दिसत आहे. बहुतेक रात्रभर चालू राहतील त्या. ते पूर्ण वितळलं आहे बघू शकता. हे जांभळा कलर किती छान दिसतंय. तर बहुतेक रात्रभर राहतील. बघू आता उद्या किती वेळ राहतात. आणि अशी पूजा झालेली आहे. नैवेद्य आता उद्या गाईला घालून देणार. बघू शकता या पद्धतीने मी पूजा मांडली होती, तुम्ही बघितलीच असेल. असं तर एक लाईट बंद करून दिला, हा लाईट चालू राहील मंदिरामधला येलो लाईट. तर असं तर इतके सुंदर दिसत आहे ना, बहुतेक रात्रभर चालू राहतील काय माहिती, तसंच चालू ठेवणार. तर अशी होती माझी पूजा आणि अशी पूजा मांडते मी. तर कशी वाटते ते नक्की सांगा. तर व्हिडिओ इथे एंड करते, अजून सुद्धा वाचतात ते. तर व्हिडिओ इथेच एंड करते. नाही आमचा भक्का इथे बसलाय
व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप आवडला असेल आजचा ब्लॉग लक्ष्मीपूजनाचा. आणि सगळ्यांना हॅपी दिवाळी म्हटली तर सकाळी पण एकदा म्हणते हॅपी दिवाळी. आणि लवकरच नवीन वर्ष आता सुरू होईल 2 महिन्यांनी, तर ॲडव्हान्समध्ये पण हॅपी न्यू इयर. तर चला ब्लॉग इथेच संपवते. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर म्हणजे काळजी घ्या. आणि हा व्हिडिओ लेट येत असेल त्यासाठी सॉरी, कारण मध्ये खूप एडिटिंग वगैरे करायला खूपच टाइम गेला. तर हा जो दिवाळीचा ब्लॉग उशिरा चालला आहे तर समजून घ्या. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.